भंडाराचे जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मताने यांनी दिलेल्या आदेशानुसार दिनांक 26 एप्रिल 2024 रोज शुक्रवारला सकाळी 9 ते रात्री 8 वाजता दरम्यान भंडारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी पोलिसांनी अवैध दारू आणि जुगार व्यवसायावर छापेमार कारवाई केली असता 6 आरोपींच्या ताब्यातून दारू गाळण्याचे साहित्य आणि जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण किंमत 7,518 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी आरोपींवर भंडारा जिल्ह्यातील भंडारा, गोबरवाही, अड्याळ, कारधा आणि आंधळगाव या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे। भंडारा पोलिसांनी प्रकाश चौबे राहणार गौतम बुद्ध वार्ड भंडारा, गोबरवाही पोलिसांनी समीर शेख राहणार नाकाडोंगरी, अड्याळ पोलिसांनी माधव बारापात्रे राहणार अड्याळ, भंडारा पोलिसांनी मनोज शेंडे राहणार इंदिरा गांधी वार्ड भंडारा, कारधा पोलिसांनी राजकुमार उके राहणार गेरोला, आंधळगाव पोलिसांनी सुनील निमजे राहणार आंधळगाव या 6 आरोपींच्या ताब्यातून अवैध दारू आणि जुगार व्यवसायातून एकूण 7,518 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात भंडारा जिल्ह्याच्या संबंधित पोलीस स्टेशनमधील ठाणेदार आणि अंमलदार यांनी केली आहे। तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक 27 एप्रिल 2024 रोज शनिवारला एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे।